श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 12 गोवर्धनाचा उद्धार, इंद्राचे गर्वहरण, व्योमासुराचा वध आणि 11 सहस्त्र दैत्यांवर विजय. श्री गणेशाय नमः. जय जय यादव कुळदीपका, त्रिभुवन जन हृदय प्रकाशका, अंतःकरण चतुष्टय चाळका, दारुका यंत्र न्यायेसी. आम्ही जग आणि तू जगदीश्वर, नाही द्वैत भेद विकार. तुची नटलासी चराचर, कनक कटक न्यायेसी. मित्र आणि रश्मी देख, स्फुल्लिंग आणि दाहक, तैसा तू सर्वात श्रेष्ठ एक, लोह खडग न्यायेसी. धातू आणि पात्र, तंतू आणि वस्त्र, की तरंग आणि नीर, तैसा श्रीधर व्यापक तू. मधुसंहारका यादवेंद्रा, मुरहरा श्री कुचदुर्ग विहारा, कालिया मर्दना गुणसमुद्रा, ब्रह्मानंदा यतिराया. तुझे चरित्र तूची बोले, यावरी गोकुळी काय वर्तले. ते कृष्ण परब्रह्म सावळे, अवतरले प्रत्यक्ष भक्त काजा. 11 अध्यायाचे कथन केले दुर्धर कालिया मर्दन. 12 गावे महाअग्न, हरी प्राशून अक्षयी. प्रातःकाळी एके दिनी, हरी समीप येऊनी नंदराणी, कोमल हस्ते करुनी, थापटोनी उठवीत. उठी उठी माझे आई, सावळे राजसे कृष्णाबाई, राजीव नेत्रा वदन धुई, वना जाई राजसा. उदया आला चंडकिरण, ताटी वाढले दध्योदन, वना जाई जेऊन, गाई घेऊन कान्हया. माया लाघवी ते समयी, उठून या देई जांभई, मातेने धरिला हृदयी, वदन चुंबी प्रीतीने. इंद्रादिका दृष्टी न पडती चरण, त्याचे यशोदाधूतसे वदन, कपाळी रेखिला चंदन, उटी दिदली सर्वांगी. ऐसा पूजिला यादवेंद्र, तैसाची रोहिणीने अर्चिला बळीभद्र. पदके माळा परिकर, दोघा कंठी शोभती. प्रत्यक्ष ते शेषनारायण, बाहेर आले जेवून, मुरली वाजविता चहूकडोन, गायी गोप मिळाले. तव गवळी मिळाले असंख्यात, नंद त्यासी विचार करीत, म्हणती पूजावा शचीनाथ, मेघ समस्त त्या हाती. करावाजी महायज्ञ, ते ऐकूनी जगन्मोहन, नंदास पुसे नारायण, हास्यवदन करुनिया. कासयाचा करिता विचार, पूजा सामग्री मेळविली अपार. नंद म्हणे सहस्त्रनेत्र, प्रतिवर्षी पूजित असो. तो मेघवृष्टी करी धरणी, तेणे वाचती सर्व प्राणी. तृणजीवन गायी लागुनी, यथेष्टावनी होतसे. 18 धान्ये षड्रस, तेणेची होती बहुवस. इंद्राहुनी विशेष, श्रेष्ठ नसे दुसरा. पुराण पुरुष गोकुळी अवतरला, तव पाकशासने गर्व केला. अहंपणेची व्यापिला, दंभ अहंकारे करुनिया. 5वे वर्षी वत्सहरण, करी कमलोद्भव येऊन, केले त्याचे गर्वच्छेदन, रूपे अपार दाऊनिया. 6वे वर्षी कालियामर्दन, 7व्यात गोवर्धनोद्धारण, सहस्त्राक्षाचे गर्वहरण, याच मिशे मांडिले. असो नंदासी म्हणे व्रजभूषण, काय आहे इंद्राधीन. आपुल्याल्या कर्मे करून, प्राणी वर्तती संसारी. ज्यांचे पूर्वकर्म उत्तम नाही, त्यास आखंडल करील काही. विपरीत नव्हे कदाही, ब्रह्मादिका कर्मते. उत्तम कर्मे उत्तम फळ प्राप्त, ते शक्रासी नव्हे विपरीत. आपुले सत्कर्म पूर्वकृत, देव सत्य तोची पै. आपुले जे दुष्कर्म, त्याचे चिनाव काळयम. सुख दुःख फळे परम, कर्माकर्म भोगवी. आपण जे केले बीजारोपण, तोची अंकुर येत तरतरोन. तैसे आपुल्याल्या कर्मे करून, जन्ममरण प्राणिया. आपुल्याची पूर्वकर्मे करुनी, इंद्र आरूढला राज्यासनी. कर्म ब्रह्मादिका लागोनी, न सुटेची निर्धारे. तरी एका एका सत्यवचन, पूजा गायी आणि ब्राह्मण. हेची सामग्री नेऊन, अर्चा गोवर्धन प्रीतीने. आमुच्या गायी तेथे चरती, तरी तो पर्वत पूजावा निश्चिती. बुद्धीचा चालक श्रीपती, मानले चित्ती सर्वांच्या. कुटुंबासहित गवळी निघाले, लक्षानुलक्ष गाडे भरिले. नंदराणी तये वेळे, निघे सकळ स्त्रियांसह. वत्सांसमवेत गोभार, त्याची पंथे जाती समग्र. नंद निघाला सत्वर, करीत गजर वाद्यांचा. पुढे जाती गोभार, मागे गोपाळांसमवेत श्रीधर. त्या मागे शकट समग्र,
वरी बैसल्या गवळणी. की त्या उतरल्या देवांगना, किंवा आल्या नागकन्या, तैशा त्या खंजरीटनयना, मिरवत जाती उल्हासे. दधी घृत नवनीत, अन्नांचे गाडे भरले समस्त, तो मूर्तिमंत गोवर्धन दिसत, कृष्ण धावित सर्वांसी. सकळांनी गोवर्धन पूजिला, अन्नांचा पर्वत पुढे केला, आपुल्या हाते ते वेळा, गोवर्धन जेवितसे. विशाळ पुरुष बैसला, गवळिया विस्मय वाटला, कोणास न कळे हरिलीला, आपण चिनटला स्वरूपते. सर्वांसी म्हणे मनमोहन, पहा कैसा जेवी गोवर्धन, तुम्ही उगेची अन्ने जाळून, व्यर्थ यज्ञ करीतसा. या उपरी गायींची पूजा करीती, सकळ जन भोजने सारिती, सुगंध चंदन चर्चिती, गवळी एकमेकाते. किंचित उरला दिनमणी, मग बोले चक्रपाणी, आता गोवर्धनासी प्रदक्षिणा करुनी, मग गोकुळा चलावे. सिद्ध झाले सकळ जन, शकटावरी आरोहण करून, गोपाळ गायी आदी करून, करीती प्रदक्षिणा समग्र. कृष्णासमध्ये वेष्टून, गोप करिता ती कीर्तन, तो उत्साह देखोन, मनी क्षोभला सहस्राक्ष. प्रळय मेघांच्या तोडिल्या शृंखळा, तयासी आज्ञा देत ते वेळा, म्हणे वर्षोनिया चंडशिळा, सर्वही मारा व्रजवासी. गवळी माजले समस्त, मजन लेखिती उन्मत्त, करावा समस्तांचा घात, कृष्णा समवेता आताची. तामस गुणे इंद्रवेष्टीला, हरीचा प्रताप नेणवेची त्याला, असंभाव्य मेघ वोळला, एकाएकी चहूंकडे. हस्तिशुंडे ऐसा धारा, नभीहुनी सुटल्या सैरावैरा, त्यात वर्षो लागल्या चंडधारा, पडती अनिवारा सौदामिनी. चहूंकडोनी पूर चालिले तुंबळ, बुडाले न दिसे कुठे गोकुळ, जैसे समुद्रात पडले ढेकुळ, मग ते कोठे पहावे. थरथरा कापती सर्वजन, गारा मस्तकावरी पडती येऊन, गवळणी बाळासी पोटी धरून, आक्रंदती ते धवा. कडकडोनी वर्षती चपला, महाप्रळय गवळिया ओढवला, मग दीनवदने ते वेळा, धावा मांडिला सकळांनी. आक्रोशे एक फोडती हाका, हे दीनबंधो वैकुंठ पालका, हे अनाथनाथा जगदुद्धारका, ब्रीदे आपुली सांभाळी. इंद्रे मांडिला प्रळय फार, तू जरी न धावसी श्रीकरधर, तुझे कृपेचे निकेतन थोर, करुनी आम्हा रक्षिका. कोठे ठाव नाही लपावया, धाव धाव भक्त कैवार्या, गायींच्या कासे रिघोनिया, वत्से लपती पोटातळी. नंद यशोदा गवळणी सवेग, वरी टाकुनी आपुले अंग, तळी आच्छादिती श्रीरंग, रक्षिती भवभंग जगद्गुरु. अनंत ब्रह्मांडाचे पांघरुण, जो माया चक्रचाळक निरंजन, त्यास निजांगा खाली घालून, गवळी जण झाकिती. यशोदा करी रुदना, कैसे वाचवू जगज्जीवना, मग तो वैकुंठीचा राणा, काय करिता जाहला. जो इंद्राचा इंद्र तत्वता, जो हरविधीसी निर्माण करता, जो प्रळयकाळी शास्ता, तो गवळिया नाभी म्हणतसे. निजभक्त कैवारे ते वेळा, धावोनी गोवर्धन उचलिला, गवळ्यासी म्हणे सावळा, तळी यारे सर्वही. गोवर्धनाखाली समग्र, आले नरनारी गोभार, पर्वत रुंदावला थोर, जीव समग्र झाकिले. अद्भुत हरीची करणी, जीवनावरी धरिली धरणी, शेष कूर्मादिका लागोनी, चक्रपाणी आधार. उभविला ब्रह्मांडाचा डेरा, स्तंभ नदेची अंबरा, उडगण मित्र रोहिणी वरा, वायू चक्री चालवी. भू आप अनल अनिल निराळ, यासी परस्पर वैर केवळ, ती मित्रत्वे वर्तती सकळ, श्री घननीळ प्रतापे. सप्तावर्ण हे ब्रह्मांड, माझी साठवले सकळ पिंड, ऐसा ब्रह्मांड भरी उदंड, रची प्रचंड माया याची. द्वादश गावे अग्नी गिळला, महाविखार कालिया मर्दिला, पूतना शोषिली अवलीला, तेणे उचलिला गोवर्धन. गोवर्धनाखाली सकळ लोक, निवांत राहिले पावले सुख, मग तो निजजन प्राणरक्षक, वचन काय बोलिला. म्हणे भार बहुत मज झाला, अवघे मिळोनी पर्वत तव, धाविन्नला गवळियांचा मेळा, स्थळी स्थळी उचलिती. एकमस्तके उचलोनी देती, एक डांगा मुसळे उभारिती, मध्ये सप्तवर्षांची मूर्ती, अगाध कीर्ती जयाची. गवळी बळे बहु उचलिती, स्वेदपूर सर्वांगे जाती, कष्टे श्वासोच्छ्वास टाकिती, हरीस बोलती ते धवा. आम्ही उचलिले चंड पर्वता, तुआ करांगुळी लाविली वृथा,
आम्ही कासावीस समस्त होता, तू हासतोसी गदगदा. तुझी घाई जाणू आम्ही वनमाळी, लटकीची लाविली त्वाम करंगुळी, चोरी करुनी आळी आम्हावरी घालिसी. शिदोऱ्या आमुच्या चोरुनी खासी, पर्वत उचलावया का भीतोसी. नवनीताचे गोळे तूच गिळसी, आता का होसी माघारा. वत्से वळावया धाडिसी आम्हा, मागे शिदोऱ्या भक्षिसी पुरुषोत्तमा. व्यर्थ करांगुळी मेघश्यामा, कासया त्वाम लाविली. मग बोले वनमाळी, मी काढू काय अंगुळी. महिमा नेणोनी गवळी, काढी काढी म्हणती आता. दाखवावया चमत्कार, अंगुळी ढिलाविली अणुमात्र. तव तो पर्वत समग्र, एकाएकी करकरिला. दडपताची गोवर्धन, हाक फोडिती गवळी जन. हरी उचली वेगे करून, आम्ही दीन तुझे पै. पर्वत उचली रे दयाळा, भक्त वरदायका तमाल निळा. ब्रह्मानंदा अतिनिर्मळा, उचली ये वेळा पर्वत. अद्भुत न कळे तुझी करणी, लिहिता न पुरे मेदिनी. वेदशास्त्री पुराणी, नवजाय कीर्ती वर्णिता. आम्ही म्हणो नंदाचा किशोर, परी करणी ब्रह्मांडाहुनी थोर. तू जगदात्मा निर्विकार, प्रत्यया आलास या माते. द्वादश गावे गिळला अग्न, मूर्ख आम्ही नेणो महिमान. इंद्रादिदेव समस्त गण, आज्ञाधारक तुझे पै. ऐसे वदती गवळी जन, ऐकोनी संतोषे पद्माक्षी रमण. सव्य करांगुली करून, गोवर्धन उचलिला. उचलोनी दिधली अंगुळी, कृष्ण म्हणे तुम्ही राहावे सकळी. अवघेची बैसोनी भूतळी, ऊर्ध्ववदने विलोकावे. सहस्त्र शीर्षाची ये शक्ती, सर्षप प्राय वाटे क्षिती. क्षितीधर शयने तेची रीती, क्षितीधर धरियेला. की पूर्वी निरालोद्भव नंदन, करतरी धरून आणि द्रोण. व्रजभूषणे तेची रीती जाण, नगोत्तम धरिलासे. की अंडज प्रभू सुदारस घटनेता, क्लेश न मानीच तत्वता. की लीला कमळ हाती धरिता, खेद चित्तान वाटे. जो सप्त धातून विरहित, जो सप्तवर्षी जगन्नाथ. तो सप्तसदीन सप्तरात्रपर्यंत, उभा तिष्ठत भक्त काजा. मूर्ती पाहता दिसे लहान, पुरुषार्थे भरिले त्रिभुवन. चिमणाच दिसे चंडकिरण, परिप्रभा पूर्ण चराचरी. घटी जन्मला अगस्ती, पाहता धाकुटी दिसे आकृती. आचमन करुनी अपांपती, हृदया माझी साठविला. वामन रूप चिमणे भासले, परी दोन पाद ब्रह्मांड केले. तेवी नंदात्मजे आजी केले, गोवर्धन उचलोनी. असो अद्भुत प्रताप देखोनी, अश्रू वाहती गवळी आंचे नयनी. ऊर्ध्ववदने करुनी, कृष्णवदन विलोकिती. अद्भुत प्रताप देखोन, यशोदा आली धावोन. कंठी मिठी घालोन, कृष्णवदन पाहतसे. बारे तुझवरून ओवाळुनिया, सांडीना आता माझी काया. मी तुझी म्हणविते माया, लाज वाटे सर्वेशा. तू माझा जनक जननी, मी उद्धरले तुझे गुणी. अश्रू वाहती नंदाचे नयनी, म्हणे त्रिभुवनी धन्य मी. यशोदा आणि रोहिणी, निंबलोण उतरिती हरिवरुणी. सकळ गोपिका लागती चरणी, धन्य करणी दाविली. आपुल्या कुरळ केशे करून, झाडिती श्री हरीचे चरण. एकी चरणी भाळ ठेवून, आसुए पाय धुतले पै. असो 7 दिवस अखंड गती, जलद शिलावृष्टी करीती. मनी भावित निर्जरपती, गवळी निश्चिती सर्व मेले. अमरेंद्र म्हणे मेघाते, पुरे करारे आता वृष्टीते. तत्काळ उघडले तेथे, शुद्ध जाहले नभोमंडल. की गुरुकृपे प्रकटता ज्ञान, तेव्हाची अज्ञान जाय निरसोन. तैसाची उगवला सहस्त्र किरण, गवळी जन सुखावती. सकळासी म्हणे कैटवारी, निघा आता वेगे बाहेरी. क्षण न लागता ते अवसरी, व्रजजन सर्व निघाले. खाली ठेवनी गोवर्धन, सकळासी भेटे जगज्जीवन. गवळी सद्गद प्रेमे करून, म्हणती ब्रह्म हेची खरे. श्रीकृष्णाची स्तुती करीत, गोकुळा आले जन समस्त. तव गोकुळ तैसेची संचले स्वस्थ, नाही विपरीत कोठेही. विमानी पाहे पुरंदर, तो गोकुळ गजबजिले समग्र. गायी गोपाळ सर्वत्र, अति आनंदे क्रीडती. आपण जे उपाय केले, ते सर्वही व्यर्थ गेले. जैसे उदकाते घुसळिले, तक्र ना नवनीत काहीच. मनी विचारी वज्रधर, म्हणे श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्मावतार. पडले मजपासुनी अंतर, जगद्गुरु क्षोभविला. असंख्य ब्रह्मांडे असंख्य चक्र,
क्षणे निर्मील मायाचक्र, तो क्षोभला जगदुद्धार, कैसा विचार करू आता. ज्या श्रीहरीचे म्याम करावे पूजन, त्यावरी उचलो निघातले पाषाण, बुडालो अभिमान धरोन, आता शरण जाईन तया ते. दिव्य सुमने पूजिजे गोपाळा, त्यावरी सोडिल्या प्रलय चपळा, तनु मन धनेसी या वेळा, शरण घननीळा जाईन. अहंकारे बहु माजलो, चित स्वरूपासी अंतरलो, विपरीतन्याने उन्मत्त झालो, विसरलो जगदात्मया. दिसती नाना विकार भेद, तेणे अंतरला ब्रह्मानंद, हृदयी ठसावेना बोध, न लागे वेद हरिपायी. वित्त आशा न सोडी चित्त, योषिता संगे सदा उन्मत्त, हा खेद काही न वाटे मनात, तरी अनंत अंतरला. जैसे का पिशाच श्वान, तैसे चित्त गेले भ्रमोन, न धरी क्षमा दया मौन, द्वेषे करून वेष्टिले. धरिता योग्यता अभिमान, सत्संग नावडे मनातून, चित्त उठे कुतर्क घेऊन, तरी हरिचरण अंतरले. चित्त न बैसे सदा भक्ती, कैची तितिक्षा उपरती विरक्ती, ऐसा अनुतापे अमरपती, सद्गद चित्ती जाहला. ब्रह्मा ऋषी भृगु देवगण, तुंबर मरुद्गण, संगे घेऊन शची रमण, चालिला शरण श्रीकृष्णा. अष्टवसु अष्टनायिका, किन्नर गंधर्व गाती देखा, वाजत वाद्यांचा धडाका, चतुर्विध प्रकारे. जाहली विमानांची दाटी, व्रजा समीप उतरे भूतळवटी, तो गायी चारित जगज्जेठी, गोपान समवेत आनंदे. देखोनिया पुराण पुरुषा, कनकदंड पडे जैसा, साष्टांग पृथ्वीवरी तैसा, इंद्रे घातला नमस्कार. इंद्र आला कृष्णासी शरण, पाहावया धावती गोकुळी जन, म्हणती हे पूर्ण ब्रह्म सनातन, नेणो आम्ही काहीच. रत्नजडित मुकुट इंद्राचा पाही, रुळत कृष्णाचे पायी, मग हरी बोले ते समयी, उठी त्रिदशेश्वरा. व्यर्थ पेटलासी अभिमाना, कासया तू शचीरमणा, तुझ हे आठवण दिदली जाणा, सावध येथुनी वर्तावे. स्वरूपी होऊनी सावधान, करावे सृष्टिकार्य संपूर्ण, क्रोध दुष्टांवरी चढवून, साधुजन पाळावे. संतांचा न करावा मानभंग, हरिभजनी झिजवावे अंग, सांडोनी सकळ कुमार्ग, सन्मार्गेची वर्तावे. ऋषींचे आशीर्वाद घ्यावे, वर्म कोणाचे न बोलावे, विश्व हे अवघे पहावे, आत्मरूपी केवळ. सत्संग धरावा आधी, न ऐकावी दुर्जनांची बुद्धी, काम क्रोधाधिक वादी, दमवावे निज पराक्रमे. मी जाहलो सज्ञान, हा न धरावा अभिमान, विनोदेही परछळण, न करावे कधीही. शमदमादी साधने, दृढ करावी साधकाने, जनजाती जे आडवाटेने, सुमार्ग त्यासी दाविजे. क्षणिक जाणोनी संसार, सांडावा विषयांवरील आदर, असावे गुरुवचनी सादर, चित्त सदा ठेवुनी. ऐसे बोलताची श्रीधर, उभा राहोनिया अमरेंद्र, स्तवन करीत अपार, सकल देवान समवेत. हे अनंत कोटी ब्रह्मांड पालका, हे विश्वकारणा विश्वरक्षका, हे देवादिदेवा जगन्नायका, मायातीता अगम्या. तू क्षीरसागर विलासी, अवतरलासी यादव वंशी, ब्रह्मानंद अविनाशी, कर्मा कर्मासी वेगळा तू. अवतरलासी ज्याचे सदनी, धन्य तो नंद आणि यशोदा जननी, आम्हा लागी चक्रपाणी, अवतार तुवा धरियेला. चहुमुखी स्तवी ब्रह्मदेव, पंचमुखी वर्णी सदाशिव, बृहस्पती नारदादी ऋषी सर्व, अपार स्तोत्रे करिताती. शक्रे कामधेनू आणविली ते वेळे, कासे खाली कृष्णासी बैसविले, पूर्ण ब्रह्म घनसावळे, सप्तवर्षी मूर्तिपई. कामधेनूच्या दुग्धधारा, श्रीहरिवरी सुटल्या सैरा, गोविंद नामाचा घोष अंबरा, गाजविला सुरवरी. गोविंद गोविंद हे नाम, सकळ नामान माझी उत्तम, देव बहुत संभ्रम, या नामाचा करिताती. कल्पपर्यंत प्रयागवासी, मख आयुत मेरू सम सुवर्ण राशी, पुण्य आचरता गोविंद नामासी, तरी तुलना नाही सर्वथा. ऋषी वेदघोषे गर्जती, किन्नर गंधर्व आनंदे गाती, अष्टनायिका नृत्य करीती, प्रेमे डुल्लती भक्तजन. दुग्धाभिषेके ते वेळे, पाहता सकळांचे नेत्र निवाले, धन्य धन्य तेची जाहले, हरिमुख पाहिले जयानी. उदार सुहास्य मुख चांगले, वरी दुग्धाभिषेके कैसे शोभले, जैसे इंद्र निळावरी घातले, काश्मीराचे कवचपई. किंवा मित्र तनयेवरी, लोटे जैसी जन्हू कुमारी,
दुग्धाभिषेके ते अवसरी पूतनारी तैसा दिसे. मंदाकिनीचे उदक त्वरित घेऊन याल ऐरावत. शुद्धोदके स्नान निश्चित इंद्र घालीत निज करे. जे पूर्ण परब्रह्म निर्मळ त्याचे अंगी कैचा मळ. परी भक्तीने भुलला गोपाळ साकारला म्हणून या. दिव्य अलंकार दिव्य वस्त्रे हरीस वाहिली तेव्हा शक्रे. अर्चून या षोडशोपचारे रमावर तोषविला. ऐसा करोनिया सोहळा प्रदक्षिणा करीत घननीळा. इंद्र आज्ञा मागोनी ते वेळा जाता जाहला निजपदा. हे गोवर्धनोद्धारण ऐकता हरे सकळ संकट दुःख वार्ता. ब्रह्मानंद पद ये हाता श्रवण करिता भावार्थे. असो गोकुळी झाला आनंद उत्साह करीती परमानंद. विलोकिता गोविंद वदनारविंद तृप्ती नव्हे कोणाते. असो एके दिवशी मुरारी गायी चारीत यमुना तीरी. तो वर्तली एक नवलपरी ते चतुरी परिसिजे. मयासुराचा एक पुत्र त्याचे नाव व्योमासुर. तो दुरात्मा निर्दय क्रूर कंसासुर धाडी तया. व्योमासुरासी म्हणे ते अवसरी थोर जाहला आमुचा वैरी. गायी चारावया यमुना तीरी नित्य काळ येतसे. तरी तुवा सत्वर जाऊनी वधावा तो प्रयत्न करोनी. तेणे वचन शिरी वंदोनी वृंदावन पातला. तेणे गोपाळ रूप धरोनी मिळाला कृष्ण दासात येऊनी. जैसा दांभिक आचार दावुनी मैंदमाना मोडित. की कडू वृंदावन जैसे वरी वरी शोभिवंत दिसे. की बीडालक शांत बैसे मूषका लागी जपतची. असुर हरीस म्हणे ते समयी गोप वाटुनी दो ठाई. वाघ मेंढी लवलाही खेळू म्हणे कृष्णा ते. आपण वाघ जाहला ते वेळे गोपाळासी घेऊनी पळे. पर्वती घोर विवर कोरिले त्यात गोपाळ कोंडी पै. परम कपटी दुराचार गोप एक एक नेले समग्र. गायी वत्सांचेही भार कोंडी विवरी दुरात्मा. गायी गोवळे नेले समस्त एकलाची राहिला रमानाथ. तटस्थ चहूंकडे विलोकित म्हणे विपरीत केले येणे पै. भक्तांकारणे चक्रपाणी चहूंकडे हिंडे रानोरानी. महापर्वत दरी ते क्षणी मोक्षदानी पाहतसे. मग मुरलीस्वरे वनमाळी गायी पाचारित तये वेळी. गंगे जानवी भीमरती सकळी यागे वेगी धावोनिया. धावगे तुंगभद्रे वैतरणी वेणी पिनाकी पयोष्णी. नर्मदे सरस्वती यमुने कृष्णे वेणी गोदे मंदाकिनी या वेगे. रेवा तापी भोगावती प्रवरे चंद्रभागे पूर्णावती. कावेरी प्रतीची सावित्री सती यागे वेगे सत्वर. सुवर्णमुखी ताम्रपर्णी क्रतुमाले शिशुमाले पयोष्णी. तुंगभद्रे सुवर्णोदके यक्षिणी धाव आता सत्वर. तव त्या पर्वताचे अंतरी गायी आक्रंदती एकसरी. धावे धावे का मुरारी सोडवी झडकरी येथोनिया. मुरलीस्वरे गोपाळा आळवी तसे सावळा. यारे यारे म्हणे सकळा मांडू काला आताची. वडज्या सुदाम्या वाकड्या दोंदिल्या सुंदर रोकड्या. वाल्या कोल्या बोबड्या वेड्या बागड्या सवंगडे तुम्ही. खुज्या मोठ्या रोडक्या कान्ह्या चपळ चपळा वेधकारण्या. प्रेमळ चतुरा सगुण ज्ञान्या प्राण सखे हो यावेगी. तव पर्वता अंतरी गोपाळ आक्रंदती करीती कोल्हाळ. श्रीकृष्ण नाम ते वेल्हाळ घेवोनी बाहती एकदाची. धाव आनंद कंदा गोविंदा हे कमळपत्राक्षा उदारा मुकुंदा. सगुण निर्गुण ब्रह्मानंदा स्वानंद बोधा अद्वया. कोंडिलो संसार पर्वती पडिलो जन्म मरण विषयावरती. सापडलो अहंकार दैत्याचे हाती म्हणवुनी बाहतो कृष्णा तू ते. मग तो भक्त कैवारी श्रीधर मुखा वाटे काढूनी चक्र. पर्वत फोडिला सत्वर गोगोपवत्से सोडविली. तव प्रळय हाक देऊनी व्योमासुर धावे तत्क्षणी. अति विशाळ मुख पसरोनी ग्रासीन म्हणे हरिते. परमपुरुषे भक्तवत्सले चक्रे कंठनाळ छेदिले. व्योमपंथे उडविले व्योमासुराचे शिरपई. ऐसा करोनी पुरुषार्थ गायी गोपाळांसमवेत. पूर्वस्थळा आले समस्त काला करती ते क्षणी. कळला कंसासी समाचार व्योमासुर पावला परत्र. धगधगले कंसाचे अंतर म्हणे विचार कैसा करू. तव 11 सहस्त्र दैत्य उभे होते अविचारी उन्मत्त.
त्यासी कंस तेव्हा सांगत, जारे धावत वृंदावना. एक गोरा एक सावळा, दोघा धरून याणा ये वेळा. ऐसे ऐकता दैत्य मेळा, वेगे चालिला वनाते. पिशाचवत धावती ते वेळा, गोपाळांभोवता वेढा घातला. पुसती बळीराम सावळा, कोठे आहेत सांगारे. ऐसे देखोनी ते अवसरी, भयभीत गोप अंतरी. म्हणती कृष्णा लपेत्वरी, घोंगडी तुझवरी घालितो. तुझला हे धरोनी नेती, आम्ही कैसे जावे गोकुळाप्रती. हरी म्हणे रे काही चित्ती, भिऊ नका सर्वथा. मग श्रीकृष्ण म्हणे तया ते, कोण्या पुरुषे धाडिले तुम्हा ते. ते म्हणती कंसे उभयाते, धरू तुम्हासी पाठविले. ऐसे ऐकोनी ते वेळे, गदगदा हासीचे गोपाळे. म्हणे कंसे मूर्खत्व केले, इतुके पाठविले कासया. आम्हा दोघासी दोघे जण, नेतील कडेवर घेऊन. व्यर्थ आले ती इतुके धावोन, जा परतोन सर्वही. दोघे जणे येथे राहावे, आम्ही जेवून येतो तयासवे. ऐसे बोलता केशवे, ते मानले तयासी. म्हणती कंस मूर्ख साचार, का व्यर्थ पाठविले 11 सहस्त्र. मग दोघासी ठेवून समग्र, मथुरा पंथे परतले. ऐसा क्षण एक जाहल्यावरी, विचार करती बळीराम मुरारी. म्हणती या दोघासी ये अवसरी, पूजा बरवी समर्पावी. जन्मपर्यंत न विसरती, ऐसी पूजा करावी निगुती. तव ते दोघे हरीस म्हणती, त्वरित गती चला आता. जरी तुम्ही न याल ये क्षणी, तरी नेऊ दोघा सौचलोनी. ऐसे ऐकताची करणी, शेषावतार क्षोभला. बळीभद्रे आपल्या हाते करून, दोघास केले बहुत ताडन. भोवते गोवळे मिळवून, डांगा खाली मारिती. दोघे काकुळती करीती बहुवस, आम्ही न येऊ म्हणती सोडा आम्हास. बहुत झालो कासा विस, सोडा ऋषिकेश म्हणे तया. श्रीकृष्ण म्हणे दोघासी, जाऊनी सांगा कंसापाशी. जीवदान दिले आम्हासी, बळीरामा आणि श्रीकृष्णे. दोघे मथुरा पंथे पळती, असंख्य गोपाळ पाठी लागती. वाटे अडखळोनी पडती, मग राम वारीत गोपाळा. दोघांचे अंग झाले चूर, जवळी केले मथुरापूर. पुढे जात होते 11 सहस्त्र, मागे परतोनी पाहती. तव कुंथतची दोघे येती, समस्त पुसती तयांप्रती. कारे आले तर रिक्त हस्ती, राम श्रीपती कोठे दोघे. तव ते बोलती दोघे जण, आम्हासी तिही घातले भोजन. जन्मवरी हे अन्न, नाही जाणा जेविलो. तडस भरोनी येती तिडका, मोदक बहु चारिले देखा. जेविता आमुचा आवा का, गलित झाला ते धवा. आम्ही बहुता आलो काकुळती, पुरे म्हणू तरी न सोडती. अवघेची आग्रह करीती, घ्या घ्या म्हणोनी एकदा. बळीभद्रेची स्वहस्ते, बहुत वाढिले आम्हा ते. पुरे पुरे म्हणता नंदसुते, तरी कदा सोडीच ना. सावळा उगाची पाहत होता, तो जरी वाढावया उठता. मग आमुचा अंत न उरता, तेणे पुरे म्हणता राहविले. त्याही आम्हास ऐसे जेऊ घालावे, मग त्यास कैसे धरावे. ऐसे ऐकताची आघवे, 11 सहस्त्र बोलती. परमनीच दैत्य जाती, अन्ना कारणे लाळ घोटिती. म्हणती सांगा रे त्वरित गती, भोजन देती आम्हा काय. अन्न त्यांजवळी आहे की नाही, सांगा आम्ही जातो लवलाही. तव ते दोघे तये समयी, बोलती काय ऐका ते. म्हणती अन्न कदा नसरे, तुम्हासी पुरोनी तुमच्या पितरास उरे. तुमच्या देवांचे पोट भरे, जा माघारे आताची. आता यावे तुमचे सांगाती, तरी आणिक आग्रह करीती. जुनी ओळख काढिती, मग न सोडिती आम्हा ते. एक भोजने झाले अजीर्ण, दुसरे त्यावरी होय प्राणोत्क्रमण. ऐसे ऐकता अवघे जण, आले सत्वर हरिजवळी. देखिला दैत्यभार सकळ, भयभीत झाले गोपाळ. म्हणती कृष्णे अनर्थ प्रबळ, येथे आता मांडिला. हरी म्हणे सखे हो ऐका, काळत्रयी भिऊ नका. पाठीसी मी असता शंका, धरू नका मनात. ऐसे बोलोनी जगन्नाथे, मग विलोकिले ऊर्ध्वपंथे. तव अकस्मात गंधर्व तेथे, 11 सहस्त्र उतरले. त्यात मुख्य गंधर्व चित्रसेन, तेणे वंदिला जगद्भूषण. पुढे ठाकला कर जोडून, म्हणे आज्ञा द्यावी मज. श्रीकृष्ण म्हणे सकळा, या दैत्यांसी भोजन घाला. तव गंधर्व धावले ते वेळा, प्रळय मांडिला दैत्यासी. गंधर्व तोडिती नाक कान, हस्तपाय टाकीती मोडून. कितीकांच्या ग्रीवा पिळून, गतप्राण ते केले. ज्याचे का उरले प्राण, तीही समर्पुनी नासिका कर्ण. मथुरे माझी आले पळून,
शंख करीती एकदा. वाहती रक्ताचे पूर, हडबडिले मथुरा नगर. लोक घाबरले समग्र, चाळवती तेव्हा भलतेची. म्हणती आणारे वेगे घोडे, त्यावरी सत्वर जुंपा गाडे. मांजरे आणि माकडे, रथी जुंपा सत्वर. उचला उखळे झडकरी, चुली बांधा घोड्यावरी. कोथळ्या आणि आड विहिरी, घेऊन शिरी चला रे. नेसा वेगी दृढ मुसळे, डोईस गुंडाळा रे पाळे. चाटू आणिक चौपाळे, पांघरून या पळा वेगी. म्हैशी बांधा वासरावरी, गाई बांधा कुत्र्याशिरी. नेसती वसने झडकरी, सांडोनिया पळा रे. स्त्रियास म्हणती तेच क्षणी, वोटीस घ्या हो केरसुणी. पळा सत्वर येथोनी, नासिक कर्ण सांभाळा. असो लोक झाले भयभीत, गंधर्व परतले समस्त. श्रीकृष्णासी वंदोनी त्वरित, आज्ञा मागती जावया. म्हणती जय जय पुराण पुरुषोत्तमा, अज अजित मेघश्यामा. सच्चिदानंदा पूर्ण ब्रह्मा, न कळे सीमा वेदांसी. तूची सूत्रधारी सत्य होसी, आम्हा बाहुल्या नाचविसी. इंद्रविधी सकळ ऋषिकेशी, शरण चरणासी पय्याले. ऐसे स्तवोनी पूतना प्राणहरणा, गंधर्व गेले निजस्थाना. असो इकडे घायाळ कंस सदना, बरळतची पळताती. म्हणती कंसराज्य बुडाले, तुमचे मरण जवळ आले. चित्त कंसाचे घाबरले, धगधगले हृदयात. कंसास सांगाती घायाळ, ते दोघे प्रताप सूर्य केवळ. नखाग्री हा ब्रह्मांड गोळ, चालविती क्षणमात्रे. एक सावळा एक गौर, दोन्ही परब्रह्म निर्विकार. ते मनुष्यवेशे निर्धार, शेष विष्णू अवतरले. कंस टाकी श्वासोच्छ्वास, आता काय करणे तयास. असो गोकुळी नंदास, श्रुत झाले ते धवा. की 11 सहस्त्र वीर येऊनी, गेले रामकृष्णास घेऊनी. नंदगवळी यशोदारोहिणी, धावती वनी आक्रंदत. यशोदा पिटी वक्षस्थळ, नंद वाटेसी पडे विकळ. तव अकस्मात तमाल नीळ, गायी घेऊनी परतला. पुढे गायींचे येती भार, मागे हलधर आणि श्रीधर. भोवते गोप करीती गजर, नाना वाद्यांचे ते धवा. ते देखोन्या यशोदानंद, हृदयी उचंबळला आनंद. ते समयी जो जाहला ब्रह्मानंद, तो कवण वर्णू शके पै. मंदिरा आला इंदिरावर, नंदे समारंभ केला थोर. मेळवुनिया धरामर, दाने अपार दिधली. उत्तम हरिविजय ग्रंथ, हाची जाणीजे शेषाद्री पर्वत. श्री व्यंकटेश श्रीभूसहित, परब्रह्म वसे तेथे. श्रवणी आवडी विशेष, भावार्थ हाची अश्विन मास. सुप्रेम हे विजयादशमीस, भक्त येती धावोनिया. विजयादशमी विजय दिवस, हरी विजय पाहता सावकाश. शेषाद्रीवासी तो रमाविलास, निजदासा ते रक्षित असे. ब्रह्मानंद कृपापूर्ण, तेची निर्मळ निकेतन. जेथे नलगे द्वैतवात उष्ण, श्रीधर अभंग सेवित असे. इति श्री हरिविजय ग्रंथ, सम्मत हरिवंश भागवत. संत श्रोते परिसोत, द्वादशोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. हे श्रीकृष्णा, तुझे गुण काय वर्णावे. तूच आमच्या अंतःकरणाचा चालक आहेस. तू सुवर्ण, आम्ही दागिने. तू जगाचा ईश्वर, तर आम्ही जग. तू अग्नी, तर आम्ही तुझ्या ठिणग्या. तू सागर, आम्ही त्यावरील लाटा. तुझे चरित्र तूच वर्णन करून घेतोस. तुझ्याच कृपेने मी हे लिहितो. श्रोतेजन हो, कृष्णाने ब्रह्मदेवाचं जसं गर्वहरण केलं, तसंच इंद्राचंही गर्व दूर करून त्याला शरण आणले. त्याची कथा आता ऐका. गोकुळातील लोक दरवर्षी इंद्राची पूजा करीत असत. त्याप्रमाणे एक दिवस नंदाने भरपूर पूजेचे साहित्य जमविले. कृष्णाने उठल्यावर ते पाहिले. त्याने नंदाला विचारले, बाबा, हे काय काय जमविले आहे, कशासाठी? तेव्हा त्याला नंद म्हणाला, कृष्णा, आपण दरवर्षी मेघांचा राजा इंद्र याची पूजा करतो, कारण तोच आपल्याला पाऊस देतो. त्यामुळे पिके पिकतात, गुरांना चारा मिळतो, आपल्याला प्यायला पाणी मिळते व अन्न मिळते. म्हणून इंद्र प्रसन्न राहावा यासाठी त्याची पूजा करावी. कृष्ण म्हणाला, असे कसे? इंद्र काय करणार? आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. ज्याचे कर्म चांगले नसेल त्याला इंद्रही काही देऊ शकणार नाही. आपण बी पेरतो तसेच पीक येते, कर्म करतो तसे भोगावे लागते. हा गोवर्धन पर्वतच आपला खरा आधार आहे. आपण त्या पर्वताचीच पूजा करावी. नंद ऐकतच राहिला. एवढासा तो लहान कृष्ण, एवढे ज्ञान त्याला कुठून आले? त्याने सर्व गोपांना बोलावले. कृष्णाने आपले म्हणणे सर्वांना सांगितले. ज्याच्या अंगी अद्भुत सामर्थ्य आहे
त्या मुलाचे हे बोल. गोपांचा त्याच्यावर विश्वास होताच. त्यांना ते पटले आणि सर्वजण गोवर्धनाची पूजा करायला गेले. ते पूजा करीत असता कृष्णाने आपली माया दाखवली. गोवर्धन पर्वत एका मोठ्या पुरुषाचे रूप घेऊन पूजेचा स्वीकार करीत आहे आणि नैवेद्य भक्षण करीत आहे असा देखावा सर्व गोपांना त्याने दाखविला. तो म्हणाला, पहा, गोवर्धन स्वतः नैवेद्य घेत आहे. हे सारे अन्न यज्ञात तुम्ही जाळून टाकले असते. गोवर्धनाची पूजा झाल्यावर गायींचीही पूजा केली गेली. संध्याकाळ झाल्यावर सर्वजण कृष्णाबरोबर पर्वताला प्रदक्षिणा करू लागले. गोप बालक आनंदाने गाणी म्हणत नाचत चालले होते. इकडे आकाशात इंद्राने पाहिले. आपली पूजा न करता गोप कृष्णाचे ऐकून डोंगराची पूजा करतात याचा इंद्राला राग आला. त्याने मेघांना आज्ञा केली, सतत पाऊस पाडा, सारे वाहून गेले पाहिजेत. गारांचा वर्षाव करून साऱ्यांना झोडपून काढा. या कृष्णाच्या नादाने गवळी फार उन्मत्त झाले आहेत. इंद्राच्या आज्ञाप्रमाणे मुसळधार पाऊस पडू लागला. सगळीकडे पाणीच पाणी झाले. विजा चमकू लागल्या. गडगडाट होऊन गारा पडू लागल्या. मुलांना उचलून घेऊन गोप गोपी ओरडू लागले. गाई वासरे पुरात वाहू लागली. नंद, यशोदा व बलराम कृष्णाला धरून उभे राहिले. पुन्हा सर्वांनी कृष्णाला शरण जाऊन वाचवण्याची प्रार्थना केली. इंद्र वरून गंमत पाहत होता. कृष्ण म्हणाला, चला लवकर गोवर्धनाच्या पायथ्याशी चला. कसे बसे सारेजण तिकडे गेले. कृष्णाने आपल्या योगशक्तीने पर्वतच हातावर उचलला आणि हाताच्या करंगळीवर तो तोलून धरला. सर्व गोपांना त्याने आधार दिला. पावसाने संत्रस्त झालेले, भिजून थंडीने कुडकुडणारे गोपगोपी, गाई गुरे धावत धावत पर्वताखाली शिरली. आता सारे पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले, पण इंद्राने सतत 7 दिवस पाऊस पाडला. कृष्णाने मध्येच गोपाळांची परीक्षा पाहायचे ठरविले. तो म्हणाला, माझी करंगळी दुखू लागली आहे. मला थोडे सहाय्य करा. तुम्ही तुमच्या काठ्यावर करा, म्हणजे मी थोडा वेळ हात खाली घेतो. गोपाळांना वाटले, आपण सर्वांनी काठ्यावर केल्या की पर्वताला आधार देऊ शकू. त्याप्रमाणे आपल्या जवळील काठ्यांनी त्यांनी आधार दिला. गवळ्यांना मोठा अभिमान वाटला. आपल्या काठ्यांमुळे पर्वत तोलून धरला गेला आहे असे त्यांना वाटले. पण कृष्णाने करंगळी हलवली नव्हती. तोच सर्व भार सहन करीत होता. गोप कृष्णाला म्हणाले, कृष्णा, आमच्या इतक्या काठ्यांनीच पर्वत तोलून राहिला आहे. तुझी तर काय नुसती करंगळीच आहे. कृष्णाने विचारले, पहा हो, मी करंगळी काढतो, चालेल का? तेव्हा गवळी म्हणाले, चालेल चालेल, काढ. कृष्णाने करंगळी मुडपली. तो काय, प्रचंड भार गवळ्यांच्या काठ्यांवर पडून ते मटकन खाली बसले आणि ओरडू लागले, मेलो मेलो, कृष्णा वाचव, तुझे काम तूच कर. आम्ही तुला शरण आहोत. तुझा महिमा कळूनही आम्ही वेडेपणा करतो. आम्हाला क्षमा कर. कृष्णाला त्यांची दया आली. आता गर्व करणार नाही ना, असे त्यांनी विचारले आणि म्हटले, तुम्ही सारे बसूनच राहा. मी पर्वत तोलून धरला आहे. तुम्ही नुसते पाहत राहा. कितीही दिवस पाऊस पडू दे, तुम्ही काळजी करू नका. असे 7 दिवस गेले, पण गवळ्यांना तहान भूक लागलीच नाही. देहधर्म सारे विसरलेच होते. हा कृष्ण प्रत्येक घटकेला आईजवळ भूक लागली म्हणून रडत असे. तोच आता 7 दिवस पर्वत तोलून उभा होता. यशोदा आणि रोहिणी कृष्णाच्या पाया पडत होत्या. त्यालाच जनक, जननी, सर्वस्वी आधार, प्राणांचाही प्राण म्हणत होत्या. गोपगोपी कृष्णाची स्तुती करीत होत्या. इंद्राचा गर्व नष्ट झाला. कृष्णाने पाऊस काही थांबविला नव्हता. इंद्राच्या शक्तीचीच त्याने परीक्षा घेतली. इंद्राजवळचे मेघच संपले. तो तरी काय करणार? दिशा मोकळ्या झाल्या. आकाशात एकही मेघ दिसेना. लख्ख सूर्यप्रकाश पडला. कृष्णाने सर्वांना पर्वताखालून बाहेर पडण्यास सांगितले. पूर ओसरू लागला होता. सारे गोकुळात परत आले. पाहतात तो गोकुळात पाऊस पडलाच नव्हता. इंद्राने फक्त पर्वतावरच पाऊस पाडला होता. इंद्र कृष्णासमोर येऊन त्याची स्तुती करू लागला. त्याच्याबरोबर ब्रह्मदेव आला. 33 कोटी देव आले. भृगू, नारद वगैरे ऋषी आले. जणू सारा स्वर्ग कृष्णाच्या चरणी लागला. कृष्णानेही इंद्राला हात धरून उठविले आणि म्हटले, देवराज, 7 दिवस कशाला एवढे कष्ट केलेस? आता यापुढे सावधानतेने आपले कर्तव्य कर. सज्जनांचे पालन व दुष्टांना दंड करताना आपल्या बळाचा व ज्ञानाचा गर्व करू नको. त्यानंतर इंद्राने कामधेनू आणली. कृष्णावर तिने दुधाचा अभिषेक केला. त्याच्या पूजेसाठी सृष्टीने सर्व सामग्री दिली. देवांनी त्याचे पूजन केले. त्याचे गोविंद असे नामकरण करण्यात आले. हेच त्याचे शास्त्रपुनीत नाम. याचे उच्चारणही पापनाशक आहे. सर्व देव गोविंद नामाचा घोष करू लागले. इंद्र कृष्णाची आज्ञा घेऊन परत गेला. या गोवर्धन उद्धाराची कहाणी श्रवण केल्यास अहंकाराचा नाश होऊन मनुष्य ब्रह्मरूप होईल.
पुढे एकदा वृंदावनात गोप बालक कृष्ण बलरामाबरोबर खेळत असताना व्योमासूर तेथे आला. कृष्णाला मारण्याचे काम कंसाने त्याच्यावर सोपविले होते. व्योमासूर हा मयासुराचा पुत्र. त्याने एका गोपाळाचे रूप घेतले. तो खेळात सामील झाला. कृष्णाने त्याला ओळखले, पण तसे दाखविले नाही. काही गोपाळ वाघ झाले, काही शेळी. व्योमासुराने वाघ होण्याचे ठरविले. वाघांनी मेंढे पळवून न्यायचे, पण मेंढे जोरदार प्रतिकार करणार होते. व्योमासुराने काय केले, एक एक गोपाळाला उचलले आणि सर्वांना एका विवरात कोंडून ठेवण्यास सुरुवात केली. गाई वासरे सुद्धा त्याने नेली. कृष्ण एकटाच उरला होता. कृष्णाने बासरी वाजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गाई वासरे हंबरू लागली. गोपाळ हाका मारू लागले. ते कुठे आहेत ते कळले. कृष्णाने सुदर्शन चक्राने पर्वत फोडून सर्वांना सोडविले. तेव्हा प्रचंड जबडा पसरून व्योमासूर कृष्णाला गिळण्यासाठी धावला, पण कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मस्तक दूर जाऊन पडले. कंसाला ते कळले. त्याला वाटले, एक एक राक्षस कृष्णाला मारू शकत नाही, हजारो राक्षस एकदम पाठवावे. 11,000 राक्षस त्याने कृष्ण व बलरामाला धरून आणण्यासाठी पाठविले. गोप घाबरले. कृष्ण व बलरामाला त्यांनी लपून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण पुढे झाला. राक्षसांना सामोरा गेला. हसत हसत म्हणाला, आपण कोण, आपल्याला काय पाहिजे? त्याचा सरळपणा पाहून राक्षस चकित झाले. त्यांनी सांगितले, तुम्हा दोघांना कंस महाराजांनी मथुरेत बोलावले आहे. तुम्हाला नेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. कृष्ण युक्तीने म्हणाला, मी कृष्ण आणि हा बलराम. आम्हाला दोघांना न्यायला इतके लोक कशाला आले? कंसाने तुम्हाला उगीच त्रास दिला. तुमच्यातले दोघे सोबतीला पुरेसे आहेत. आम्ही लगेच तुमच्याबरोबर येतो. बाकीचे सारे परत गेलात तरी हरकत नाही. कंसाला सांगा, आम्ही येतो. आम्ही तर इतके लहान आहोत. इतक्यांची गरज काय? त्याच्या बोलण्याची मोहिनी पडून सगळे दैत्य परत गेले. ते जाताना कृष्ण त्यांना म्हणाला, दोघे जण थांबा, त्यांना आम्ही जेवण देऊ आणि बरोबरच येऊ. त्याप्रमाणे फक्त दोघे उरले. तेव्हा बलरामाने त्यांना यथेच्छ मार दिला आणि ते मरायला टेकले. तेव्हा म्हटले, जा आणि कंसाला सांगा की आम्ही तुम्हाला जिवंत सोडले, ही कृपाच समजा. ते मथुरेकडे जाताना वाटेत त्यांना अगोदर निघालेले दैत्य सैन्य भेटले. त्यांनी विचारले, असे का लंगडता? काय झाले तरी काय? कृष्ण आणि बलराम कुठे आहेत? ते दोघे तरी काय बोलणार बिचारे? ते म्हणाले, आम्हाला त्यांनी फार आग्रहाने भोजन दिले. ते आता हातापायाशी आले आहे. त्या दैत्यांना हे बोलणे कळले नाही. ते परत वृंदावनाकडे निघाले. आपल्याला पण जेवायला मिळेल अशी त्यांना आशा वाटू लागली. 11,000 दैत्य सेना विस्तीर्ण वृंदावनात घुसली. गोपांना आता फारच भय वाटू लागले. पण कृष्णाने चित्रसेन गंधर्वाला आवाहन केले. त्याचेही 11 सहस्त्र गंधर्व सैन्य वृंदावनात उतरले. त्या सैन्याने कंसाच्या दैत्यसेनेला मार दिला. नुसत्या लाथाबुक्क्यांनी मारले. सळो की पळो केले. सारे मथुरेत पळून गेले. 11,000 दैत्य मथुरेच्या मार्गात पळत असता लोकांना भय वाटले. एकच गडबड उडाली. नगरातील लोकही त्यांच्या मागोमाग पळू लागले. कंसाला जेव्हा सारा प्रकार कळला तेव्हा तो संतापला आणि भयभीतही झाला. इकडे गोकुळात अशी वार्ता गेली की वृंदावनात हजारो राक्षस शिरले. त्यांनी बलराम व कृष्ण यांना धरून नेले. सारे गोकुळ घाबरून गेले. पण सर्व गोप बालक गाई वासरे घेऊन गोकुळात परत आले. कृष्ण बलरामही आनंदाने सवंगड्यांसह येत होते. त्यांना पाहताच सर्व गोकुळवासी फार आनंदित झाले. नंदाने मोठा उत्सव केला आणि दानेही दिली. बलरामाचे व कृष्णाचे दर्शन त्या दिवशी मोठे पुण्यप्रदच होते. अध्याय 12 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.